श्री कपालेश्वर मंदिर, महादेव मंदिर, नाशिक. गोदावरीच्या नदीच्या काठी असलेल्या नाशिक शहरात अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू आहेत. श्री शिवशंकर महादेवाची तर अनेक मंदिरं आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरसुद्धा नाशिक जिल्ह्यातच आहे. पण प्रॉपर नाशिक शहरातील समस्त शिवमंदिरांपैकी सगळ्यात महत्त्वाचं मंदिर म्हणजे श्री कपालेश्वर महादेव मंदिर. पंचवटीतील रामकुंडासमोरच कपालेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातही 12ही महिने भाविकांचा ओघ सुरू असतो. कारण या मंदिराचे एक विशेष वेगळेपण आहे. जगभरात कोणत्याही शिवमंदिरात दर्शनासाठी आपण गेलो की आपल्याला मंदिराबाहेर महादेवाचं वाहन असलेला नंदी हमखास दिसून येतो. मात्र नाशिकचं कपालेश्वर मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव मंदिर आहे जिथे नंदीच नाही. या मंदिराविषयी पद्मपुराणात श्री मार्कंडेय मुनींनी सांगितल्यानुसार पूर्वी श्री ब्रह्मदेवांना 5 तोंड होती. पैकी 4 तोंडांनी ते वेद पठण करीत असत व 5व्या मुखाने श्रीहरी विष्णूंची निंदा करीत. एकदा देवसभेत विष्णू निंदेबरोबरच त्यांना शिवांचीही निंदा करण्यास सुरुवात केली. हे ऐकून भगवान शंकरांचा क्रोध अनावर झाला. ब्रह्मदेवाच्या हातातील ब्रह्मास्त्र त्यांनी हिसकावून घेतले आणि त्याच ब्रह्मास्त्राने त्यांनी ब्रह्मदेवाचं 5वं मुख धडापासून वेगळं केलं. क्रोधाच्या भरात ब्रह्महत्या घडल्याने श्री शंकर खेदाने खिन्न झाले. ब्रह्महत्येच्या पातकाचे निरसन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी खटवांगावर ते ब्रह्मकपाळ ठेवले व भारतातील उत्तरेकडील अनेक तीर्थयात्रा केल्या. परंतु या पातकाचे निरसन झालं नाही. दुःखी कष्टी होऊन महादेव दक्षिणेकडे वळले. दक्षिणे तीर्थयात्रा करीत असताना पंचवटीत देवशर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ओट्यावर विश्रांतीसाठी थांबले असता तिथे मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील गाय आणि गोन्ना म्हणजे नंदी बैल यांचा संवाद त्यांच्या कानावर पडला. गोन्ना गाईस सांगत होती की तू म्हणतेस की देवशर्मा आपला धर्मपिता आहे, परंतु याने मला जन्मापासून फार पीडा दिली आहे. या दृष्टाचा मी वध करणार. उद्या सकाळी तो माझ्या नाकात व्यसन घालणार आहे. त्याचवेळी माझ्या शिंगाने मी त्याला ठार करीन. मला ब्रह्महत्येचं पातक घडेल, परंतु तू चिंता करू नकोस. त्या पातकाच्या क्षालनाचा मार्ग मला माहीत आहे. तू कष्टी होऊ नकोस. कदाचित तू म्हणशील की भगवान शंकर देखील 12 वर्षापासून ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण शोधत आहेत तरी अजून मुक्त झाले नाहीत. तर त्याचे कारण शंकर तमोगुण विशिष्ट असून क्रोधाच्या भरात त्यांचे बुद्धीवर सावट आले आहे व नाशिक पंचवटी क्षेत्राचा महिमा त्यांच्या स्मरणातून गेला आहे. त्यातून भगवान शंकरांनी जे कृत्य केले ते लोकांना वळण लागावे या हेतूनेच केले आहे. ते स्वतःच सर्व पातकांचा नाश करणारे आहेत. काय वासरातील हे संभाषण ऐकून भगवान शंकरांना परम संतोष झाला. त्या नंदीच्या रूपात आपला मार्गदर्शक गुरु मिळाला असं त्यांना वाटलं. ती रात्र तेथेच राहून ते सकाळ होण्याची वाट पाहत राहिले. सकाळी ठरल्याप्रमाणे त्या बैलाचे नाक टोचण्यासाठी देवशर्मा ब्राह्मण खटपटीत असताना त्या बैलाने आपले बांधलेले पाश तोडून स्वतःला सोडवून घेतले आणि शिंग ब्राह्मणाच्या पोटात खुपसून त्याचा वध केला. ब्राह्मण हत्येचा परिणाम म्हणून तो पांढरा शुभ्र नंदी काळा ठिक्कर पडला. पंचवटीत अरुणा वरुणा संगमात जाऊन त्याने पाण्यात उडी घेतली. संगमाच्या पाण्यात पडताच त्याचा देह पूर्ववत झाला. नंतर श्रीराम दर्शनाने तो अतिशय तेजस्वी व बलवान झाला. भगवान शंकरांनी नंदीने दाखवलेल्या मार्गाने आचरण केले. त्यांनीही श्रीराम दर्शन करून जिथे सध्या कपालेश्वराचे शिवलिंग आहे त्या टेकडावर समाधानाने बसले. तेव्हा आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि साक्षात विष्णू सर्व देवांसह तिथे अवतीर्ण झाले. त्यांच्या समक्ष ते ब्रह्मकपाळ काठीवरून खाली पडले. सर्व देवांनी भगवान शंकरांचा जय जयकार केला. अशा प्रकारे शंकर ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाला. याच ठिकाणी भगवान विष्णूंनी स्वहस्ते इथे कपालेश्वर लिंगाची स्थापना केली. नंदीच्या मुखातून महामुक्तीचा मार्ग भगवान शंकरांना येथेच प्राप्त झाल्याने त्यांनी येथे नंदीला गुरुचा मान दिला आहे. म्हणूनच या लिंगासमोर नंदीची स्थापना नाही. या अतिप्राचीन कपालेश्वर मंदिराचा शोध इसवी सन 1100 मध्ये लागला. काही लोकांना रामकुंडानजीक असलेल्या टेकडीवर एक भुयार दिसलं. त्या भुयारात त्यांना शिवलिंग सापडलं. तिथे मंदिराची उभारणी करून पूजा अर्चा सुरू झाली. परंतु यवनांनी ते मंदिर नष्ट केलं. सध्या अस्तित्वात असलेलं कपालेश्वर मंदिर सन 1737 मध्ये कोळी राजा देवदत्त याने बांधले. श्री जगजीवनराव पवार यांनी सन 1763 मध्ये मंदिराचा पुढील भाग बांधून दिला. तर असं हे अत्यंत जागृत असं कपालेश्वर महादेव देवस्थान असं म्हणतात की 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळतं तितकं पुण्य एकट्या श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळतं.
पापपुण्याचं माहीत नाही, पण या स्थानाची ऊर्जा अनुभवण्यासाठी कपालेश्वरला जायलाच हवं. भले तुम्ही शिवभक्त असा वा नसा, काही काळ कपालेश्वराच्या गाभाऱ्यासमोरील सभामंडपात नुसतं बसून जरी राहिलं तरी इथली दिव्य स्पंदनं आपल्याला जाणवतात. आणि ही स्पंदनं, ही ऊर्जाच एकटा कपालेश्वराला गेलेल्या प्रत्येकाला परत परत इथे आकर्षित करतात, हे नक्की. ओम नमः शिवाय. एकदा तरी कपालेश्वरला जाऊन मंदिराला भेट द्या. खूप छान वाटेल सर्वांना.